अंपायरचं ग्रीन सिग्नल येतोय. 1:05 बरोबर झालेली आहेत आणि या अ गटातली साखळीतली ही शेवटची मॅच खेळली जाते. त्यानंतर ब गट चालू होईल. मॅचला होते सुरुवात गोलंदाजीसाठी मिस्टर राज. पहिला चेंडू यावेळी मात्र जरूर आपण पाहिलं तर ड्राइव्ह केला, जो फेस केला. पहिला चेंडू आपण पाहिलं तर अगदी ऋषीनं. नंतर स्ट्राइक रोटेट झाले. सुनील सागावकर सध्या मात्र बॅटिंग साठी स्ट्राइक वरती आलेत. मागील मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स, मागील दोन्ही मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स करणारा एक अष्टपैलू खेळाडू समोर आहे. फुल टॉस चेंडू सुनील सागावकरला नाही टाकू शकत. तो देखील पायावरती जाग्यावरून खडे खडे डिक्लेअर मध्ये एक धाव, फक्त एक धाव डिक्लेअर मध्ये. थोडासा ग्राउंडचा अभ्यास आपण केला, थोडीशी भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली आहे. टाकूड ग्राउंड मात्र या फटक्याला जेवढ्या धावा हव्या होत्या तेवढ्या न भेटता फक्त डिक्लेअर एक धाव भेटली आहे. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल 2 वरती जाऊन पोहोचली आहे. जर राजच्या समोर जर कोणतं आव्हान असेल तर सुनील सागावकर त्याचं नाव आहे आणि या आव्हानाला कशा पद्धतीने पेलतोय यावरती ही मॅच आहे. गती परिवर्तन फसवलं गेलं. बॅटची टॉप एज अगदी डिक्लेअर मध्ये जाते एक धाव. जेव्हा दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर येतात, बेस्ट ऑफ दी बेस्ट एकमेकांसमोर येतात, दोन चांगल्या स्टारकास्टनं भरलेली संघ एकमेकांसोबत येतात, तेव्हा मॅचेस अशाच होताना तुम्हाला दिसतात. तोडीस तोड उत्तर या मॅच मध्ये दिलं जाईल. गती परिवर्तन पुन्हा फसला जातोय. ही कॅच होणं गरजेचं होतं. सुनील सागावकरची कॅच होती. 1 2 3 खेळाडू एका चेंडू खाली होते, पण या कॅचचं महत्व जेव्हा सुनील सागावकर वारला पलटवार करेल तेव्हा या कॅचचं महत्व समजेल. कारण की ही कॅच अगदी महत्वाची होती. या मॅच मध्ये डीके स्पोर्टच्या धावसंख्येला थांबवणारी ही कॅच होती, जी मात्र हातातून निसटली आहे. लेट्स सी इथून पुढचं चित्र कसं राहतंय. सुनील सागावकरचा खेळ कशा पद्धतीने बहरतोय. ऋषी वारला पलटवार करतोय का, की राजची पुन्हा एकदा भेदक गोलंदाजी चालू होते. पुन्हा यॉर्करचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू हाताला, चेंडू पकडला, फेकी डायरेक्ट हिट करतोय, मात्र तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला बॅटर ऋषी. रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती. एक धाव एक रन तुमने चुराया जो सनम, असं म्हणायला हरकत नाहीये. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. आय कॉन्टॅक्ट, आय कोऑर्डिनेशन, कम्युनिकेशन या एका धावेमध्ये बघायला भेटलं. तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला. 5ही चेंडूवरती एक एक सिंगल धाव येताना आपण पाहिली. आणि आता शेवटचा चेंडू. पुन्हा यॉर्कर, मान दिला या चेंडूला. व्हॉट अ बॉल, क्वालिटी बॉल, 100 कॅरेट सोन्यासारखा बॉल यावेळी मात्र हाताळला आणि आपल्या गोलंदाजी मधली यशस्वी गोलंदाजी राजनं बाहेर काढली. अप्रतिम कंजूस गोलंदाजी कुंभारगाव 11 या संघाकडून करताना राज यांची आपण पाहिली. धावसंख्या फक्त 5. धावसंख्या. गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 माही. आज हे नाव मैदानामध्ये बऱ्याचदा ऐकायला भेटलं. त्यामागचं कारण आहे माही यांची भेदक गोलंदाजी, चतुर गोलंदाजी, अचूक. मात्र दुसऱ्या साइडला ऋषी देखील उभा आहे मैदानामध्ये तळ ठोकून. यावेळी कट अँड बोर्ड. ऋषी गॉन, बॅटर गॉन. ऋषीला यावं लागेल पुन्हा. आणि माही आया, माही खुशिया लेके आया. आणि माहीनं पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू आपल्या संघाला दिला. माही गोलंदाजी डाल रहा है, माही विकेट ले रहा है आणि माही यावेळी छार आहे असं म्हणायला हरकत नाही. अप्रतिम कुंभारगाव 11 या टीमनं एक वेगळा प्रभाव टाकला. RSS मैदान गोठवली, रबाले, नवी मुंबई. खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करेल जे
याच मातीतले भूमिपुत्र आहेत अर्थातच आमचे अनिकेत शेठ म्हात्रे, त्यांचा आभार व्यक्त करेल. त्यांनी हे ग्राउंड मिळवण्यासाठी खऱ्या अर्थानं खूप मेहनत करून हे ग्राउंड आपल्याला खेळण्यासाठी उपलब्ध करून दिला. आणि शिवाजी जाधव बॉस यांच्या खूप जवळचे बॉस सातत्याने अनिकेत शेठ म्हात्रे यांचं नाव उल्लेखत असतो, त्यांचं नाव घेत असतो की क्रिकेटला त्यांनी बरंच मदत केली आहे. आपल्याला देखील बरीचशी मदत त्यांची राहिली आहे. थँक्यू सो मच अनिकेत शेठ म्हात्रे, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या माध्यमातून होणारी जी जनसेवा आहे, समाजसेवा आहे, ती अशी सातत्याने पुढे चालत राहावी ही देखील आम्ही शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. आणि अप्रतिम कॅच जी डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन मध्ये आपण पाहिली, जी पकडली गेली आहे आजच्या दिवसातील आणखीन एक लावण्याजोगी कॅच जी होती इंद्रजित पाटील दादा यांची. आणि आणखीन एक मोठा मासा गळाला अडकला. दादा बॅक टू डक आउट. फक्त धावसंख्या आहे 5, जी पहिल्या ओव्हर मध्ये धावसंख्या थांबली होती. दुसऱ्या ओव्हर मध्ये माहीनं सुरुवात केली. पहिला चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि पुन्हा एकदा विकेट. हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती उभा. पहिल्या मॅच मध्ये माहीची गोलंदाजी पाहिली तर तेव्हा देखील 2 चेंडू 2 विकेट त्याने घेतल्या होत्या आणि हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती तो तेव्हा देखील उभा होता आणि आता देखील उभा. लेट्स सी यावेळी हॅट्रिक विकेट होते का. गती परिवर्तन, ड्राइव केलाय, मान दिलाय, पुश करो खुश रहो. एक धाव कंप्लीट केली जाते. सुनील सागावकर, जब तक है मॅच तब तक है. जोपर्यंत हा खेळाडू मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत धावा किती पटीनं येतील हे सांगू शकत नाही. आणि या मॅच मध्ये सेंटर ऑफ द अट्रॅक्शन कोण असेल, या मॅचचा खरा हिरा कोण असेल, खरा मॅच पलटणारा हुकमी एक्का कोण असेल, ट्रम्प कार्ड कोण असेल, तर तो माणूस पुढे उभा आहे. सुनील सागावकर त्याचं नाव आहे. म्हणून चर्चा केली की या मॅच मध्ये डीके स्पोर्ट्स या टीमचा हुकमी एक्का, ट्रम्प कार्ड जो कोण असेल तर सुनील सागावकर हे त्याचं नाव आहे. पाटणचा तुफान या खेळाडूला म्हटलं जातं. आता म्हणू शकता जी कॅच ड्रॉप झाली यालाच बोलतात जखमेवरती मीठ टाकणं. कारण की जी कॅच ड्रॉप झाली अशा कॅचेस नाही परवडत. कारण की जेव्हा अशा फायनल मॅच खेळता ब्रेकअप परवडतात पण अशा कॅचेस कधीच परवडत नाहीत. कारण की यानंतर होणारा खेळ हा सुनील सागावकरचा वार नसणार, तो पलटवार असणार आणि तो आरपार असणार. आणि आता माहीच्या समोर एक उत्तर प्रश्न उभा आहे की या सुनीलला आता नेमकं थांबवायचं कसं आणि यासाठी त्याच्या भात्यातून चांगला चेंडू कोणता बाहेर निघतोय. गती परिवर्तन, हाच होता तो चेंडू जो फसवला सुनीलला. डिक्लेअर मध्ये एक धाव 22च्या स्वरूपामध्ये. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ समाप्त होण्यासाठी एक चेंडू अजूनही बाकी आहे. तब्बल 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. मिस्टर विनोद आमच्या सोबत जोडलेत, एक गुणलेखक जे तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 5 चेंडू झालेत, 1 टू गो. यावेळी देखील क्रॉस बॅटेड खेळाडू आहे, फ्लाइटेड निघून जातोय. वॉट अ स्ट्रोक, वॉट अ फ्लाइट. जी लँड झाली, तिकीट काढला, बुक केलं तिकीट आणि अगदी लँड झाले 4 धावेसाठी, चौकारासाठी. या चौकारानं संघाची धावसंख्या वलय घेते, आकार घेते, उकार घेते, सजली गेली आहे 17 या आकड्यावरती. 17 ऑन अ स्कोर कार्ड. 2 षटकांचा खेळ झाला आणि 17 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजवली आहे. आता ओव्हर क्रमांक 3, 17चे 27 होत आहेत, 37 होत आहेत की 17ला आणखीन तिथल्या तिथे थांबवलं जातं. हे गोलंदाजी मध्ये विशाल ठरवेल. कुंभारगाव 11 कडे बॅटिंग लाईनअप आहे ते रवीनं आता सिद्ध केलंय, हे विसरून चालणार नाहीये. जेवढी जास्त धावसंख्या येईल तेवढी मजा या मॅच लाईन. मात्र विशाल दुसऱ्या साइडून धावसंख्येला पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न करेल. यानंतरची मॅच श्री केदारनाथ शिवशक्ती वाटोळे संघ आणि मंगलमूर्ती मराठवाडी संघ. बोथ द कॅप्टन्स तयार राहा. वाटोळे संघ आणि मराठवाडी टीम दोन्ही कॅप्टन्स या इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस आहे प्लीज. हलक्या तणकेचा प्रयत्न, ग्लान्स केला, एक धाव कंप्लीट केली आहे. अक्षय शिंदे हुशारीनं खेळतोय. त्याला माहिती आहे सुनील सागावकरला 5 चेंडू देणं गरजेचं आहे. ते त्यानं केलं, स्ट्राइक रोटेट केली, सुनीलला स्ट्राइक वर आणला. अभी सब काम सुनील सागावकर के नाम. लेट्स सी.
शेवटचे षटक आणि या तब्बल 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. गती परिवर्तन थोडासा बाहेर ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी, अगदी शरीरापासून बाहेर. पंच इर्षाद दांडेकर सर वळतायत, दोन्ही हात आत्ता समांतर. इट्स अ व्हाईट बॉल. थोडासा बाहेर ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेपासून बाहेर, हातापासून बाहेर, शरीरापासून बाहेर, बॅटीपासून बाहेर, बाहेर बाहेर, थोडा जास्तच बाहेर आणि एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. ओहो, यावेळी देखील थोडासा बाहेर ठेवलाय, पुन्हा व्हाईट बॉल. सुनील सागोगच्या विरोधामध्ये एक वेगळी शैली, थोडस वेगळा टप्पा बाहेर काढला जातोय का? कारण की विशालनी दोन्ही बॉल अवे फ्रॉम दी बॉडी ठेवलेत, ते दोन्ही वाईट गेलेत. थोडे इंचभर आतमध्ये असते तर ते योग्य बॉल असते आणि कदाचित विशाल काहीतरी नवीन करून सुनील सागावकरला अडकवण्याचं काम करतोय. कारण की सुनील सागावकरच्या टप्प्यामध्ये चेंडू दिला की तो टप्पा बाहेर जातो आणि अशा वेळी टप्प्यापासून थोडासा बाहेर चेंडू टाकला जातोय. यालाच बोलतात काहीतरी वैविध्यपूर्ण करणं. लेट्स सी. वेगाने टाकलाय, हॅमर केलाय, निघून जातोय सीमारेषे पार. षटकार. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक. नक्की टाकणार कुठे? कारण की जी बाउंड्री तुम्ही पाहताय, देबेवाडीच्या स्टँड वरती उतरावं, लगेच हॉटेलमध्ये जावं, एवढं अंतर आहे सुनील सागावकर साठी. आणि याच अंतरामध्ये त्याचे फटके आणखीन ताकदीनं येत आहेत. 26 धावसंख्या, 26. तब्बल चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2, म्हणजे अजून चेंडू बाकी आहेत 4. या 4 मध्ये विशालला आपल्या भात्यातील चांगली गोलंदाजी, चांगले चेंडू बाहेर काढायचे. हो, सुरेख हेलिकॉप्टर आहे, खेळाडू पोहोचेल का? कॅच पकडली जाते, विकेटचं पतन. अखेरीस विशाल सुनील सागावकरची विकेट घेऊन आपल्या संघासाठी जी धावसंख्या 6 न पुढे जात होती, त्या धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकून दाखवल्या आणि अखेरीस सुनील सागावकर हा मोठा मासा अडकवला गेला. न्यू बॅटर अनिकेत. वाव, गुलाबी थंडीतली गुलाबी जर्सी. टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचली आहे 26. लीडिंग एज, कॉट बिहाइंड दी विकेट. आणखीन एक विकेट आणि हेच होतं. एक मोठा मासा गळाला अडकला, एक दबाव पडला गेला, दबाव टाकला गेला, तदनंतर आणखीन एक फलंदाज चले जाओ, चले जाओ. इथेच पायामध्ये बेडा टोकल्या, टाळा लावला, खेचून घेतला, ब्रेक नव्हे हँड ब्रेक खेचला गेला. धाव संख्या जैसे ते वैसे, स्थिर स्तब्ध. 26 धाव संख्या. दूर से देखा तो साई नजर आया, पीठ के पीछे उमेश लिखा है. विराट कोहलीचा चाहता है तो. टीमची टोटल 26 धाव संख्या. सव्वीस धाव संख्या. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटिंग अगदी बॉटमला. एक धाव कंप्लीट होते. डिक्लेअर झोन मध्ये नाराज असेल कारण की सुनीलची विकेट आल्यानंतर धावा आल्या नाहीयेत आणि हे माहिती आहे टीमला. 1 टू गो. कॅप्टन तयार रहा. श्री केदारनाथ शिवशक्ती वाटोळे संघ, मंगलमूर्ती मराठवाडी संघ, बोथ द कॅप्टन्स तयार रहा. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. ओहो, जैसे ते पैसे, जाग्यावरतीच उभे. निर्णय चुकला. अक्षय नाराज असेल, टीम थोडी नाराज असेल कारण जी धावसंख्या हवी होती, बॅटिंग लाईनअप जो आहे ती धावसंख्या आली नाहीये. आता या धावसंख्येला रोखायचंय, याच धावसंख्येला थांबवायचंय. टार्गेट डबल आहे 28. 28 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. अर्थातच कुंभारगाव 11 या टीम कडे.
टॉस साठी मी विनंती करेल सुनील भाऊ, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा केला जाईल टॉस. बाबूभाई सुतार वेलकम दादा, त्याचबरोबर अजित दादा वेलकम वेलकम, संपूर्ण टीम स्वागत आहे. अजित दादा या, वेलकम टू स्टेज प्लीज. चला वाटोळी टीम लगेचच यायचंय टॉस का बॉस. या मंचावरती वाटोळी टीम दर्जेदार टुर्नामेंट आपण पाहतोय. जय हनुमान चषक सन 2024 क्रिकेटचा महारण संग्राम, क्रिकेटची रणधुमाळी आणि या मैदानामध्ये रखरखत्या उन्हामध्ये आगीच्या थिनगीने क्रिकेटची होळी मैदानामध्ये पेटली आहे. दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतदार सामना आपण पाहतोय. पाटील आवाड विरुद्ध कुंभारगाव दरम्यान नाणेफेक होते मान्यवरांच्या शुभ हस्ते. एका साइडला आपण टीम मंगलमूर्ती मराठवाडी तर दुसऱ्या साइडला वाटोळी संघ पाहतोय. कॉल कोणाचा असेल? यस, मराठवाडी कॉल असेल. छापा इज कॉल. यस, यस, साई निर्णय काय असेल? यस, गोलंदाजीचा निर्णय असेल. तुम्हाला शुभेच्छा. जाऊयात मॅच मध्ये, सुरू असलेल्या मॅच मध्ये आपण पाहूयात ही रंगतदार मॅच. मॅचच्या कहाणीचा अंत काय असेल, विजय कोणाच्या बाजूने असेल. आज सातत्यानं कुंभारगाव संघ हा चमकलाय, परंतु आता मात्र ती धमक मैदानाच्या आतमध्ये उमटावी लागेल. नक्की. चला थोडस स्पीडअप घ्या, तब्बल 1.5 तास लेट आहोत आपण. थोडस स्पीडअप घ्या प्लीज. मंगलमूर्ती मराठवाडी वॉन दी टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. फिल्डिंग घेतली आहे टॉस जिंकल्यानंतर. टार्गेट या मॅच मध्ये तब्बल 28 धावेचं आहे. पहिली ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाली आहे. राज आणि दुसऱ्या साइडला रवी. मागील मॅचचा हिरो रवी राहिला, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिलाय तो. त्याची स्विच शीट असेल, उलटा फुलटा फटके, त्यानंतर त्यांना ओव्हर द कव्हर हेड त्याचे फटके हे आतापर्यंत अप्रतिम राहिलेत. आणि मागील त्याची बॅटिंग बघता प्रत्येकाला आश्चर्य भेटलं की कुंभारगाव 11 या टीमनं काय कमबॅक केलाय आपल्या पहिल्या स्पर्धेमध्ये, पहिल्या एंट्री मध्ये. आणि आता त्यांचा सामना होतोय डीके स्पोर्ट्स पाटील आवाड या टीम सोबत. 28 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये त्यांना. आणि कशा पद्धतीने गोलंदाजी डीके स्पोर्ट्सची या आव्हानाला ब्रेक लावते हे पाहूयात. अंपायरचा येतोय ग्रीन सिग्नल. इर्शाद दांडेकर सरांनी ग्रीन सिग्नल दाखवलाय. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे सुनील, त्याच्या डोक्यावरून चुकला निर्णय. निर्णय चुकला गेला, अगदी लवकर पुढे गेला, अतिघाई, थोडासा संकटामध्ये, कारण की कॅच साठी गेला होता लवकर. आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी 4 धावा. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा श्रीमंत आणि पाटण तालुक्याची आन बान शान. वेलकम गणेश दादा, स्वागत आहे. श्रीमंत खेळाडू पश्चिम महाराष्ट्राच्या राहुल दादा पेंढारकर यांचा खास आयकॉन. हो, यावेळी देखील इनसाइड आउट घेण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे मागे जातोय, कॅच घेण्याचा प्रयत्न, ड्रॉप होतीये, 2 धावा कंप्लीट केल्या जातात. याच संधी तुम्हाला खेचवून घ्याव्या लागतील. संधी येत नसते, संधी बनवावी लागते आणि अशा संधीला पकडून तिचं सोनं करावं लागतं. आणि ही संधी हातातून निसटतीये. रवी आणि राज जर थांबले नाहीत 28 यू बात है, मात्र त्यांना जर थांबवलं तर 28 कठीण बात है. लेट्स सी त्यांना थांबवलं जातंय का, की ही गाडी अशीच पुढे नेली जाते.
बॅकफुटला सुरेख फटका, पूल फटका निघून जातोय फाईनला. अगदी अंपायर कॉल येतोय. वन बाउन्स चौकार. वॉट अ स्ट्रोक. अप्रतिम गॅप शोधलाय, वाट शोधले. कारण की पॉवर प्लेची ओव्हर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनच्या मध्ये अनऑर्थोडॉक्स रिजन मध्ये खेळाडू उभा आहे सुनील, आणि दुसऱ्या साईडला लॉंग ऑन रिजन मध्ये इंद्रदादा. हे दोनच खेळाडू बाहेर आहेत. सुरेख फटका ईशांत होता, त्याच्या डोक्यावरून जातोय. आणखीन एक येतोय. अगदी 4 धावेसाठी 2 तब्बल बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. धाव संख्या सुसाट चालली आहे. 4चा पाडा जणू बोलावा, बोलून नाही तो करून दाखवावा, तशी बॅटिंग सध्या मात्र चालू आहे. हो यावेळी देखील अगदी बॅटीच्या बॉटमला मनगटाचा पूर्णपणे उपयोग केला आणि डिक्लेअर झोन मध्ये एक धाव जाते. अगदी रिक्षावरती जाऊन, म्हणजे रिक्षाच्या मागे लिहिलं असतं चिपके तो फटके, त्याच पद्धतीने हा फटका होता. या देखील विकेट करण्याचा प्रयत्न विकेट किपर आहे अक्षय. चेंडू पर्यंत येतोय, कॅच नाही दोघांच्या मध्ये. ऑर्थोडॉक्स रिजन म्हणजे जिथे नो मॅन्स लँड रिजन मध्ये पडल्यानंतर डिक्लेअर मध्ये जरूर चेंडू निघून जातोय. संपूर्ण झरेआळी टीम दाखल झाले मैदानामध्ये. वेलकम टीम. त्यांची देखील बाज टीमची टोटल अगदी 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. हा चौकार तुम्ही पाहताय रिप्ले टेलिकास्ट मध्ये ज्या पद्धतीने हा खेळून काढला आणि तदनंतर मात्र अगदी चौकारासाठी निघून गेल्या. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा कलेक्ट केल्या. भागवतजी बागल सर वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. थोडासा बाहेर निघाला. अनिकेतच्या विरोधामध्ये चेंडू गॅदर केला, संधी होती, डायरेक्ट हिट नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाते. रवीला जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता. रवी जर मागच्या मॅच मध्ये, मागील मॅच मध्ये एक अफलातून खेळी केली होती तो रवी. तब्बल धाव संख्या 17. हो यावेळी देखील अगदी क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. बॅटीच्या अगदी बॉटमला मनगटाच्या साह्याने थोडीशी बॅक फिरली गेली आणि त्यानंतर टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. डिक्लेअर मध्ये एक धाव जातोय. 28 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेले. 28 या 28 धावेचं आव्हान आता थोडंसं सोपं दिसतंय, कारण की जी बॅटिंग परफॉर्मन्स सध्या राज आणि रवीची चालू आहे आणि रवी आज साथ देतोय. प्रत्येक मॅचला हिरो नसतं बनायचं, कधी कधी हिरोचा भाव इज बेटर. सो राज सध्या ती भूमिका घेतोय हिरो बनण्याची आणि सध्या रवीची साथ त्याला चांगली आहे. सोडून दिला. डान्सिंग डाऊन द विकेट घेण्याचा प्रयत्न. कुठली हालचाल नाही अंपायरची. लेग स्टिकच्या वरून जातो चेंडू, त्यांनी सांगितलं. अनिकेतनं यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर अगदी मोजून हा चेंडू टाकला. जणू फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याचं यंत्र तंत्र त्यानं विकसित केलंय. चांगली गोलंदाजी. उचललाय बॅकच्या रडामध्ये. काव कॉर्नर रिजनच्या अगदी बाहेर जातोय. मॅक्सिमम साठी टीमची टोटल 6 ने पुढे जाते, जी 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आता तब्बल विनोद दादा फक्त 4 धावा हव्यात विजयासाठी. वॉट अ स्ट्रोक, वॉट अ कॅमेरा वर्क. अप्रतिम. बाहेरचा चेंडू, छेडछाडी केली. डिक्लेअर मध्ये अगदी एक धाव जाते. अप्रतिम कॅमेरा वर्क सध्या चालू आहे. करणला तुम्ही पाहताय कॅमेरा वर्क, म्हणजे अक्षय मात्र याचा लाडका मेहुणा जर कोण असेल तर करण. सोन्या 50-50 चा चाहता कोण असेल तर करण कॅमेरामॅन जो बसला कॅमेरावरती. खूप छान काम त्याचं चालू आहे.
म्हणजे सोन्या 50-50 त्याच्या नावानं देखील पळवला होता शेटनं. स्क्वेअर कट सुरेख फटका, 1 बाउन्स अगदी निघून जातोय डिक्लेअर मध्ये एका धाबेसाठी. कारण की जो डिक्लेअर झोन आहे त्या डिक्लेअर मध्ये आता फक्त विजयासाठी धावा हव्यात 2-6 चेंडू मध्ये. ती झाडाच्या खाली जी टीम आहे ती एक चेंडू अगदी 2 धावा विजयासाठी. सोडून दिल्या यावेळी मात्र अगदी व्हाईट बॉलचा इशारा. आदरणीय प्रशांतजी बोत्रे सर मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. खेळतात ते पण आम्ही येतो तिकडे. फक्त 1 धाव हवी आहे विजयासाठी आणि अखेरीस डाऊन दी ग्राउंड क्रिकेट मध्ये फुटबॉल रोनाल्डो आणि अखेरीस विजयाची 1 धाव कंप्लीट. अप्रतिम कुंभारगाव 11. काय एंट्री झाली या टीमची, धडाकेबाज एंट्री, तुफान एंट्री. पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये एंट्री केली. पहिला स्पर्धा खेळत असताना या संघानं मात्र इतर सर्व संघांना जणू संदेश दिलाय, खबरदार आता आम्ही देखील आलोय, अब आएगा मजा. काय एंट्री झाली या टीमची, धडाकेबाजी एंट्री, अप्रतिम एंट्री. वाही संपूर्ण कुंभारगाव 11 आता मैदानामध्ये दाखल झाली आहे. कारण की